विधानसभेला कमी जागा मिळाल्यास अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता। राष्ट्रवादीतील नेत्याची पुढारी न्यूजला माहिती। 42 ते 45 जागा मिळण्याची शक्यता। बारामतीतून न लढण्याचे अजित पवारांचे पुन्हा संकेत। मी दिलेल्या उमेदवारालाच निवडून द्या। अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण। भाजपला सोड चिठ्ठी देत हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी। इंदापुरात पुन्हा दत्ता भरणेंविरोधात सामना रंगणार, तर आणखी काही धक्के देण्याचं शरद पवारांकडून सूतोवाच। आदिवासी नेत्यांच्या मंत्रालयातील आंदोलनाला यश। पेसा भरतीमध्ये मानधन तत्वावर नियुक्ती होणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय। आंदोलक नेत्यांकडून आता जीआरची प्रतीक्षा। विधानसभेच्या तोंडावर कॅबिनेटमध्ये 41 महत्त्वाच्या विषयांना मंजुरी। गोड्या आणि सागरी पाण्यातील मच्छीमारांसाठी महामंडळाची स्थापना, तर गड किल्ल्यांवर नशा करताना आढळल्यास 2 वर्षांची शिक्षा आणि 1 लाखाचा दंड। अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग मोकळा। अहिल्यानगर असं नामांतर करायला केंद्राची मंजुरी। राज्य सरकारने पाठवला होता प्रस्ताव। राधाकृष्ण विखे पाटलांकडून केंद्राचे आभार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। बीकेसी ते आरे जेव्हीएलआर मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रोचं लोकार्पण, तर निवडणुकीच्या घोषणेआधी हजारो कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होणार। पुण्याच्या बोबदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार। पोलिसांकडून आरोपीचं स्केच जारी। राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी। Thank you.